Good morning, everyone. This is your host, Sangeeta Menon from Computer Science Department of KMC College, live here to present with a new session on yoga. Our today's speaker is Dr. Jayavant Mani, Physical Director of our college. He is having a tremendous experience in training and coaching students for different events in our college and around the country. Today we have with him with us for the current session, but due to some technical reasons he will not be able to connect at present. By the time have a year with the yoga song of our university. Thank you. जन जन का हो मूल मंत्र योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा मन संतुलन विश्व प्रगति का मन संतुलन विश्व प्रगति का योग रहे अवलंब हमारा जन जन का हो मूल मंत्र जन जन का हो मूल मंत्र योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा योग नहीं केवल आसन है 8 अंग इसके प्रधान है योग नहीं केवल आसन है 8 अंग इसके प्रधान है तन की मन की और चित्त की निर्मलता के सब विधान है योग बने दुनिया का दीपक योग बने दुनिया का दीपक फैले घर घर में उजियारा योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा आज सारे विश्व ने योग की महिमा जानी 21 जून मनाएंगे हम योग दिवस सबने ठानी शांति अहिंसा और प्रेम से शांति अहिंसा और प्रेम से मिटे द्वंद्व और तम का घेरा योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा कलह द्वेष को दूर भगाकर करे विश्व में प्रेम प्रवाहित कलह द्वेष को दूर भगाकर करे विश्व में प्रेम प्रवाहित योग है धर्म की कुशलता यही भाव हो रहे प्रकाशित जन जन का हो मूल मंत्र जन जन का हो मूल मंत्र योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा योग हमारी जीवन धारा मन संतुलन विश्व प्रगति का मन संतुलन विश्व प्रगति का
योग रहे अवलंब हमारा। जन जन का वो मूल मंत्र ये, जन जन का वो मूल मंत्र ये, योग हमारी जीवन धारा, योग हमारी जीवन धारा, जीवन धारा, योग हमारी जीवन धारा, जीवन धारा। Mani sir, please unmute yourself and speak. Hello, good morning everyone. Okay, madam. I have unmuted. And please carry on. We can start. Yes, sir. Okay. Good morning, everyone. आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत आणि आताच्या या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये आपण सर्वच लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जात आहोत. अशा वेळेला आपल्याला योगाच्या द्वारे आपली जी शरीर प्रकृती आहे त्याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे आणि पॉझिटिव्ह बदल करता येतात. आणि योगायोगाने 21 जून हा आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहोत. याच वेळेला आपल्या महाविद्यालयातर्फे सर्व विभागांच्या मार्फत आपण हा योग दिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. दरवर्षीच आपण त्या नवीन विषयाला घेऊन आपण हा योग दिवसाची सुरुवात करत असतो. या वेळेला या सर्व सहभागी झालेल्या लोकांना मला असं आव्हान करायचं आहे की आपण जे नियमितपणे व्यायाम करत आहात किंवा करतो त्याच्यामध्ये योगाचा असतोच किंवा करावा. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार हा एक सर्वांग व्यायाम आहे, याचा सुद्धा सराव करावा. शक्यतो करून ज्यावेळेला आपण सूर्यनमस्काराचा सर्वांग व्यायाम करत असतो त्यावेळेला प्रत्येक स्टेजला आपण होल्ड केलं तर त्याच्यातून मिळणारे परिणाम हे अतिशय सकारात्मक आणि चांगले असतात. ओके, यानंतर आपण प्रत्यक्ष आजच्या या आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सादरीकरणासाठी सुरुवात करणार आहोत. तर या सेशनची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. नेक्स्ट प्लीज. सर्वांना विनंती आहे, डोळे बंद करा. आपल्याला कम्फर्टेबल अशा पोझिशन मध्ये जर आपण पद्मासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये डोळे शांतपणे मिटून आपलं ध्यान केंद्रित करायचं आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धियो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यानंतर मॅडम, कॅन यू हिअर मी? यानंतर सर्वांनी उभं राहायचं आहे. कोणतीही शारीरिक क्रिया करायच्या अगोदर आपल्या शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणात लवचिकता आणणं हे अतिशय गरजेचं असतं. पायामध्ये योग्य असं अंतर घ्या. समोर आपल्या स्क्रीनवरती ज्या पद्धतीने आपण जे मानेचे व्यायाम करतो, मान खाली आणि वर, अशा प्रकारच्या 3 वेळेला
मान खाली आणि वर करायची आहे. 1 2 3. आता साइड बेस 1 2 3. लेफ्ट अँड राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. त्याच्यानंतर एक रोटेशन, मान जी आहे ती पुढे झुकवून खांद्याच्या डाव्या बाजूपासून ते उजव्या बाजूपर्यंत रोटेट करायची आहे 3 वेळेला. स्लोली 1 2 3. Now from right to left 1 2 3. Next please. याच्यानंतर हात आपल्या डोक्याच्या वरती घ्यायचे आहेत, वरती खाली करायचे आहेत. अप डाऊन अप डाऊन. दोन्ही हात एकदम डाऊन, दोन्ही हात एकदम डाऊन. ओके. याच्यानंतर आपण हात हे खांद्याला पॅरलल असे घ्यायचे आहेत, समांतर, खांद्याला समांतर. ओके. आणि पुढच्या बाजूला छोटी छोटी सर्कल करायची आहेत. स्लोली रोटेट फॉरवर्ड. येस. नाव बॅकवर्ड, पाठीमागे. आता ओके, व्हेरी गुड. ना आता हात वरती खाली, अल्टरनेट हात वरती खाली घ्यायचे आहेत. येस. एक हात वर गेला, दुसरा हात खाली यायला पाहिजे. व्हेरी गुड. नाव हात आता शोल्डर वरती ठेवा, खांद्यावरती ठेवा. हात खांद्यावरती. ओके. आता कोपराच्या साह्याने त्याचे पूर्णपणे सर्कल करायचे, रोटेशन, दोन्हीचे रोटेशन एकदम. येस. कांदल सर, गुड गोईंग. रिव्हर्स, बॅकवर्ड. ओके. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. याच्यानंतर कमरेचा जो व्यायाम आहे, दोन्ही हात पॅरलल, शोल्डरला पॅरलल, दोन्ही हात समांतर. पूर्णपणे जी कंबर आहे ती ट्विस्ट झाली पाहिजे. ओके. कमान. डावीकडे, उजवीकडे, टर्न टू राईट, टर्न टू लेफ्ट, राईट, लेफ्ट. ओके. ओके. दोन्ही हात समांतर, दोन्ही हात समांतर. आणि ज्या पद्धतीने आपण खुर्चीमध्ये बसतो तशा प्रकारे हाफ स्क्वॉट करायची आहे. येस. डाऊन अप, अगेन डाऊन अप, डाऊन अप. ओके. ओके. नेक्स्ट प्लीज. यानंतर आपण नेक्स्ट स्लाइड प्लीज. येस. यानंतर आपण प्रत्यक्ष योगासनाला सुरुवात करणार आहोत. आता योगासनं करत असताना पहिल्यांदा जी योगासनं उभ्या अवस्थेत उभे राहून जी परफॉर्म करायची असतात, त्या योगासनांचा अभ्यास किंवा त्या योगासनांचा सराव आपण करू. सर्वात पहिल्यांदा आपण करणार आहोत ते ताडासन. दोन्ही पाय जवळ, हात स्लोली वरती घ्यायचे, स्लोली वरती. बोटे एकमेकात अडकवायचे आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही टाचेवरती वरती टाच उचलायचे आणि पंजावरती यायचं आहे. दोन्ही हाताची बोटे एकमेकामध्ये अडकलेली आहेत. सरळ तुमची जे शरीर आहे, बॉडी आहे, ते वरती खेचायचे आहे शक्य होईल तेवढं. नॉर्मल ब्रिदिंग.
Hold up for a few seconds. Slowly come down. परत एकदा दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून शरीर पूर्णपणे वरती खेचायचं आहे. Hold for a few seconds. Normal breathing. Slowly come down. Okay. Next. ओके, याच्यानंतर आपण वृक्षासनाला प्रॅक्टिस करणार आहोत. या अगोदर आपल्या सर्वांना एक विनंती आहे, योगासन हा शरीरावरती कोणताही दबाव किंवा जास्त ताण देऊन करणारा व्यायाम प्रकार नाहीये. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही आपल्या शरीराचा हा आसनाचा व्यायाम किंवा अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर आपण वृक्षासनाचं प्रॅक्टिस करणार आहोत. वृक्षासन आसन करणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही डावा पाय उजव्या मांडीवरती ठेवा. ओके, व्यवस्थित बॅलन्स येऊ द्या. आपल्या समोर एक बिंदू असा फिक्स करा की ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करू शकाल. त्याच्यानंतर स्लो हात वरती घ्यायचे. ओके, हात जॉईन करून तुमचे हात जेवढे शक्य होतील तेवढे वरती खेचायचे. रिलीज. स्लोली bring your hands down. Okay, release your leg. Okay, now hold your right leg. उजवा पाय डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे. व्यवस्थित बॅलन्स आल्यानंतर स्लोली रेज युअर हँड्स, जॉईन टुगेदर and pull it up. Remain there for a few seconds. Normal breathing. Slowly come down. सर्वांनी सर्व पार्टिसिपेंटना विनंती आहे, पण हा योगासनाचा जो रेग्युलर आपण व्यायाम करतो त्याच्या प्रत्येक योगासनामधून एक वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला फायदे होत असतात. हे जे वृक्षासन आहे याच्यामध्ये तुमचा संपूर्ण कमरेचा भाग, पायाचा भाग यांना खूप चांगल्या प्रकारे व्यायाम मिळतो. तिथे मसल टोन्स होतात, बॅलन्स होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन वाढतं. वन मोर टाइम वी विल प्रॅक्टिस. डावा पाय उजव्या मांडीवरती, बॅलन्स झाल्यानंतर slowly raise your hands, join it together and pull it up. Remain there for a few seconds. Slowly come down. Release your leg. Now right leg on left thigh. Get a good balance. Slowly raise your arms and pull it up. Concentrate and normal breathing. Slowly bring your hands down. Release your leg. Relax. Next, please. Miss, next slide, please. ओके, याच्यानंतर आपण जो अभ्यास करणार आहोत तो पाद हस्तासन. पाय, दोन्ही पाय जवळ. गांधल सर वेट, गांधल सर वेट वेट वेट. हात वरती घ्यायचे दोन्ही. स्लोली रेज युअर आर्म्स. खांद्याच्या वरती घ्यायचे. डीप ब्रीदिंग आणि श्वास सोडत सोडत तुम्ही बेंड व्हायचं आहे. फॉरवर्ड बेंडिंग आणि टच युअर ग्राउंड. ट्राय टू टच. जेवढं शक्य होईल तेवढं टच करायचं आहे. जर गुडघा, कपाळ हे गुडघ्याच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा आहे.
Don't give jerk. Remain there. Slowly come up. हात परत वरती. Okay. Brings your arm down. हात खाली. रिलॅक्स पोझिशन मध्ये. सर्वांना विनंती आहे, पाठीच्या कण्याला कोणताही त्रास किंवा कोणत्याही प्रकारचे झटके न देता हे आसन करायचं आहे. तुम्हाला जेवढं बेंड होणं शक्य असेल तेवढं तुम्ही बेंड व्हायचं आहे. स्लोली रेज युअर आर्म्स. हात वरती. Slowly bend down. Try to touch ground. Remain there for few seconds. Okay, come up. Come up. Slowly come up. Relax. ओके. हे जे पादहस्तासन आहे, याच्यामध्ये पाठीचा कणा अतिशय फ्लेक्झिबल होण्यासाठी हे आसन उपयोगी आहे. त्याचप्रमाणे तुमचे जे अनेक पाठीच्या दुखण्याचे जे आजार आहेत, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पादहस्तासन हे अतिशय उपयोगी पडतं. त्याचप्रमाणे तुमचे मांडीचे पाठीमागचे स्नायू, त्याचप्रमाणे तुमचे जे पोटरीचे काप मसल जे आहेत त्याचे सुद्धा स्नायू यांचं स्ट्रेंथनिंग करण्यासाठी या पादहस्तासनाचा खूप उपयोग होतो. नेक्स्ट प्लीज. ओके. त्याच्यानंतर अर्धचक्रासन. ओके. हे आसन सुद्धा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा शरीरावरती दबाव टाकू नका. ओके. स्टँड इन द नॉर्मल पोझिशन. दोन्ही पाय थोडे अंतर घेऊन उभे राहायचं आहे. तुमच्या हाताचा तुमच्या कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. ओके. अँड बेंड बॅकवर्ड. पाठीमागे जेवढं शक्य होईल तेवढं झुकायचं आहे. शक्य होईल तेवढं. कोणताही शरीराचा बॅलन्स जाऊन देऊ नका. हॅव अ कंट्रोल ऑन युअर बॉडी. Remain there for few seconds. Slowly come up. Yes. Release your hand. परत उभ्या अवस्थेमध्ये. ओके. फिजिकल एज्युकेशन मध्ये एक सायन्स आहे. त्या प्रकारे तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करून एखादी एक्सरसाइज करतात, त्याला कॉन्ट्राडिक्टरी म्हणून परत एक दुसरी एक्सरसाइज आहे, ही पाठीमागे वळण्याची पाहिजे किंवा पाठीमागे बेंड होण्याची पाहिजे. ओके. वन मोर टाइम वी विल ट्राय दिस वन. ओके. दोन्ही पायामध्ये अंतर. स्लोली हात कमरेवरती ठेवा. कमरेला जेणेकरून चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे आणि हळूहळू हळूहळू पाठीमागे बेंड व्हायचं. स्लोली स्लोली तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं. स्लोली कम अप. रिलॅक्स. ओके. अर्धचक्रासनाचा सुद्धा फायदा तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे तो फ्लेक्झिबल होण्यासाठी आणि बॅक पेन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिलीफ मिळण्यासाठी या अर्धचक्रासनाचा खूप फायदा होतो. त्याचबरोबर अर्धचक्रासनाच्या रेग्युलर प्रॅक्टिसमुळे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ते कॉन्सन्ट्रेशन लेवल सुद्धा चांगल्या प्रकारे वाढू शकतो. नेक्स्ट प्लीज. ओके. याच्यानंतर पहिल्यांदा आपण सर्वांनी हे आसन कशा पद्धतीने परफॉर्म करायचं याची माहिती घ्या. दोन्ही पाय बऱ्यापैकी अंतर ठेवून. ओके. अजून थोडंसं अंतर. अजून थोडंसं अंतर. ओके. आता याच्यानंतर पहिल्यांदा आपण उजव्या बाजूला झुकणार आहोत. तर उजव्या पायाचा जो पंजा आहे तो बाहेर पॉइंट आउट करायचा, राईट साईडला पॉइंट आउट करायचा. ओके. स्लोली हात तुमचे पॅरलल पर्यंत घ्या. पॅरलल, खांद्याला पॅरलल. आणि एका बाजूला तुम्हाला झुकायचं आहे की उजव्या पायाच्या पंजापर्यंत तुमचा जे बोट आहे त्या बोटाने स्पर्श केला पाहिजे. स्लोली बेंड. एवढं तुम्हाला शक्य. फॉरवर्ड बेंडिंग नाही. फॉरवर्ड बेंडिंग नाही. साइडवेज. साइडवेज. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे हात आहेत तसेच हात खाली गेले पाहिजेत. फॉरवर्ड, पुढे झुकायचं नाही. येस. कांदल सर, तुम्ही पुढे झुकता आहात.
राईट लेगच्या ऍटलिस्ट घुटण्यापर्यंत तुमचा हात गेला पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं. स्लोली कम अप. Now bend towards the left side and try to touch your ankle with your left hand. Slowly come in the normal position. Okay, परत एकदा आपण सर्वांनी लक्ष द्या की आपण या ठिकाणी फॉरवर्ड बेंडिंग करणार नाही. आपण पुढे झुकून आपण आपला अँकल टच करणार नाही. तर ज्या पद्धतीने बॉडी आहे, तुमचे हात आहेत, हात सरळ खाली गेले पाहिजेत. ओके, समपातळी ज्याला आपण म्हणतो, साइड बेस बेंडिंग म्हणतो, तशा प्रकारचं. ओके, वी विल ट्राय इट अगेन. आता उजव्या बाजूला झुकायचं आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेर. स्लोली बेंड. पुढे न झुकता जेवढं शक्य होईल तेवढं बेंड करायचं आहे. रिमेन देअर फॉर फ्यू सेकंड. स्लोली कम अप. ओके, हात पॅरलल. आता डाव्या पायाचा पंजा बाहेर काढायचा आहे आणि उजव्या पायाचा पंजा समोर. and start bending towards the left side. Again, reminder, do not bend forward. जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही समपातळीमध्ये बॉडी तुमची लेफ्ट आणि राईटला घ्यायची. Slowly come up. ओके, रिलॅक्स. आता याच्यानंतर आपण आतापर्यंत जी आसनं केली, ही आसनं आपण उभे राहून केलेली आहेत. आता याच्यानंतर आपण काही आसनं करणार आहोत, ती बसून करणार आहोत. नेक्स्ट प्लीज. सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसावं. ओके, रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ करा. गांधल सर, विनंती आहे, तुमचा जो कॅमेरा आहे तो थोडासा सेट करा, म्हणजे तुमची पूर्ण बॉडी बसलेली मला दिसेल. सो मी व्यवस्थितरित्या सर्वांना गाईड करू शकेन. कॅन यू ऍडजस्ट युअर कॅमेरा, डॉक्टर गांधल? Sir, it is not Gandhal, sir, it is Ambre, sir. Okay, the camera which we are viewing right now. Yes sir, it's fine now. Yes. Ambre, sir, increase the brightness, please. जरा कॅमेराची ब्राईटनेस इन्क्रीज करा, आंबे सर. ओके. हा, ओके सर, इनफ. ओके, दोन्ही पाय समोर, दोन्ही पाय एकमेकांना पॅरलल. ओके, गेट युअर बॅक स्ट्रेट. स्लोली. ओके, आता दोन्ही पाय तुमच्या शरीराच्या जवळ घ्या, होल्ड करून, जेणेकरून तुमचे तळवे एकमेकांना लागतील. ओके, दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये अशा प्रकारे अडकवून, ओके, तुमच्या पायाचे पंजे पकडायचे आहेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं दोन्ही पाय तुम्ही तुमच्या शरीराकडे खेचायचे आहे. प्लीज मेक अ नोट. युअर बॉडी इरेक्ट पोझिशन. पाठीचा कणा हा एकदम ताठ असं करा. ओके, क्लोज युअर आईज. दोन्ही गुडघे जेवढे शक्य होतील तेवढे खाली दाबायचे आहेत. जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, रिलॅक्स. हाताची ग्रीप सोडा. दोन्ही एक एक पाय सरळ करा. ओके, आता आपले दोन्ही पाय सरळ असतील. रिलॅक्स बॉडी. या आसनामध्ये तुमचे मांडीचे जे वरचे स्नायू आहेत त्यांना बळकटी देण्यासाठी हा व्यायाम प्रकार केला जातो. त्याचप्रमाणे जो पेल्विक पोर्शन आहे त्या पोर्शनला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची एक्सरसाइज मिळते. आपण हे जे भद्रासन आहे ते परत एकदा आपण करूया.
Hold your one leg. Come on now, fold another leg. दोन्ही पायाचे तळवे एकत्र जॉईन करा. त्याला हाताच्या ग्रिपने पकडा. दोन्ही हाताचे बोटं इंटँगल करून. आणि शक्य होईल तेवढं पाय तुमच्या शरीराच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, अगेन बॅक स्ट्रेट. क्लोज युअर आईज. नॉर्मल ब्रीदिंग. Open your eyes. Release your hand grip. दोन्ही पाय समोर. Relax. Next, please. ओके, आता आपण वज्रासन परफॉर्म करणार आहोत. वज्रासनाचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्याच अवस्थेमध्ये तुमचा उजवा पाय पाठीमागे दुमडायचा आहे. त्याच्यानंतर डावा पाय दुमडायचा. आणि तुमचा जो पार्श्व भाग जो आहे तो दोन्ही टाचेच्या मध्ये एकदम कम्फर्टेबली बसला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा ताण तुमच्या पायाच्या चमट्यावरती आला नाही पाहिजे. आणि दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे. आणि बॅक स्ट्रेट. क्लोज युअर आईज. डीप ब्रीदिंग. रिलीज युअर लेफ्ट लेग नाव. लेफ्ट लेग सरळ करा. स्लोली रिलीज युअर राईट लेग अँड रिलॅक्स. ओके, बिफोर गोइंग फर्दर मला या ठिकाणी काही आपल्याला मेन्शन करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पद्मासनामध्ये बसून वेगवेगळ्या प्रकारची ध्यानधारणा करतो, वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपण ज्या शुद्धी क्रिया आहेत जसं की आपण भ्रामरी असेल, ते अनुलोम विलोम असेल, त्या सर्वांच्यासाठी सुद्धा आपण वज्रासनामध्ये सुद्धा आपण बसू शकतो. वज्रासन हे एक असं आसन आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हेरिएशन पण आहेत. आणि याचा फायदा हा बऱ्याचशाच आजारामध्ये ऍज अ थेरपी म्हणून केला जातो आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा सुद्धा होतो. जास्तीत जास्त आपली जी पचन संस्था आहे ती पचन संस्था अतिशय सुरळीत चालण्यासाठी या वज्रासनाचा फायदा होतो. मॅडम नेक्स्ट प्लीज. ओके, आता आपण प्रॅक्टिस करणार आहोत ते उष्ट्रासन. ओके, आता तुम्ही गुडघ्यावरती यायचं आहे. येस, दोन्ही पाय पाठीमागे. ओके, नाव गुडघ्यावरती तुम्ही ज्यावेळेला उभे राहता त्यावेळेला हळुवारपणे पाठीमागे झुकत असताना उजवा हात उजव्या टाचेवरती ठेवायचा आणि डावा हा समोरच्या स्क्रीनवरती ज्याप्रमाणे तुम्हाला ते चित्र दिसतंय. जर तुमचे पायाचे पंजे फ्लॅट नाही झाले तरी चालतील, तुमचे पंजे फक्त टेकले तरी चालतील, नो प्रॉब्लेम. आसनामध्ये जसं तुम्ही कम्फर्टेबल. ओके, स्लोली टर्न युअर हँड्स बॅक. तर तसे नाही होणार, तर तसे नाही, बाजूने हात घेऊन जायचंय. बाजूने हात बाजूने नेऊन तुम्ही टाचेवरती ठेवा. बाजूने. येस, राईट, जेवढं शक्य होईल तेवढं. रिलॅक्स. रिलॅक्स डाऊन प्लीज. याच्यानंतर हे उष्ट्रासन आहे ते खूप
चांगल्या प्रकारे तुमचं जी स्पायनलची जी फ्लेक्झिबिलिटी आहे त्या फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. नेक्स्ट प्लीज. ओके. शशांकासन सर्वसाधारणपणे योगामध्ये शशांकासन हे शिष्यासारखं आपली बॉडीची पोझिशन होते म्हणून ह्याला असं नाव दिलेलं आहे. पण कॉन्सन्ट्रेशन आणि फ्लेक्झिबिलिटीसाठी खूप चांगलं आहे. सर्वांनी परत वज्रासनामध्ये यायचं आहे. होल्ड युअर राईट लेग, होल्ड युअर लेफ्ट लेग, टेक युअर हँड्स अप. Now start bending forward. Start bending forward slowly. Try to touch your palms on the ground. Okay. Try to stretch your body forward. Please do it slowly. Okay, come up slowly. Come up. Hands down. Release your right leg. Release your left leg. Okay. त्याप्रमाणे वज्रासनामध्ये बसल्यानंतर आणि पुढे झुकल्यानंतर त्या पचनक्रियेमध्ये कमालीची सुधारणा होते. तशाच प्रकारे हे आसन सुद्धा पचनक्रियेमध्ये सुधारणा होण्यासाठी खूप सारी मदत करत असतात. सो वी विल प्रॅक्टिस वन्स अगेन. होल्ड युअर राईट लेग. शशांकासन आपण परत एकदा करतोय. होल्ड युअर लेफ्ट लेग. रेज युअर आर्म्स. Forward bending, slowly forward bending. Try to touch the ground. Stretch your body forward. Come up slowly. Hands down. Relax. Okay. Next, please. Everyone relax. Deep breathing, yeah. Deep breathing. 2-3 श्वास. Slowly inhale. Slowly exhale. Again deep breathing. ओके. याच्यानंतर आपण उत्थान मंडूकासन हे आसनाचा सराव करणार आहोत. होल्ड युअर राईट लेग. वज्रासनामध्ये तुम्ही येतात तसं होल्ड युअर राईट लेग. होल्ड युअर लेफ्ट लेग. बी कम्फर्टेबल. पार्श्वभाग दोन्ही पायाच्या टाचेवरती जशा प्रकारे एकदम कम्फर्टेबल असेल अशा पोझिशन मध्ये बसायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये दोन्ही गुडघे बाजूला घ्यायचे आहे. ओके. बॅक स्ट्रेट. रेज युअर आर्म्स अप. हात वरती. पॅरलल. हात पॅरलल असायचे, जोडायचे नाहीत. पॅरलल हात. आता उजव्या हाताने तुम्ही डाव्या खांद्यावरती टच करा, स्पर्श करा. त्याचप्रमाणे डाव्या हाताने उजव्या खांद्यावरती स्पर्श करा. डू नॉट बेंड फॉरवर्ड. कीप युअर स्पायनल कॉर्ड इरेक्ट. Remain there for a few seconds. Now release your left arm first. Release your right arm. Bring your hand down. जर शक्य असेल तर कंटिन्यू वज्रासन मध्येच बसा. वी विल प्रॅक्टिस वन्स अगेन. परत हात वरती. स्लोली रेज युअर आर्म्स. उजव्या हाताने डाव्या खांद्याला स्पर्श.
डाव्या हाताने उजव्या खांद्याला स्पर्श. Remain there for few seconds. Back erect. Release your left arm. Release your right arm. Slowly bring it down. Okay. Now relax, please. Release your right leg. Release your left leg. And relax. Deep breathing. त्याच्यानंतर आपण वक्रासन करणार आहोत. वक्रासनाचं प्रॅक्टिस करणार आहोत. Keep your both legs straight. Keep your back erect. Now hold your right leg. उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवायचा आहे. Now turn to your right side. उजवा हात तुमच्या शरीराच्या पाठीमागे आणि डावा हात किंवा पायाला क्रॉस करून त्याच्या बाहेर आणि पाठीमागे बघायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची जी स्पायनल कॉर्ड आहे ते पूर्णपणे ट्विस्ट होते. लुक बॅक, जेवढं शक्य होईल तेवढं पाठीमागे बघा. ओके, रिलॅक्स. लुक इन फ्रंट. डावा पाय परत डावा हात परत पाठीमागे घ्या आणि उजवा पाय सरळ करा. रिलॅक्स. नाउ hold your left leg and bring it close to right side, right leg knee. Now turn back. डावा हात जमिनीवरती आणि उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेर. ओके, look in front. Release your right arm. पाय सरळ and relax. ओके, परत एकदा. कमरेचा कोणताही आजार असेल किंवा कमरेचं कोणतंही दुखणं असेल तर त्याच्यासाठी हे अतिशय लाभदायक असं हे आसन आहे. त्याचप्रमाणे पाठीचा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास असेल तर त्याच्यावरती सुद्धा वक्रासनाचा अभ्यास किंवा वक्रासनाचं रेग्युलर प्रॅक्टिस सराव केल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होतो. नेक्स्ट प्लीज. ओके, वक्रासन हे एक रिलॅक्स पोझिशन साठी हे एक आसन आहे. ओके, तुम्ही आता पोटावरती झोपा. दोन्ही हात फोल्ड करा आणि त्याच्यावरती कपाळ ठेवायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. रिलॅक्स युअर बॉडी. कॉन्सन्ट्रेट ऑन ब्रीथिंग. याप्रमाणे आपण एकदम जमिनीवरती शांत पडून राहिल्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारे एक प्रकारचा सगुण किंवा शांती मिळते, एक रिलॅक्सेशन वाटतं, तशाच प्रकारचं रिलॅक्सेशन या मकरासनामध्ये आहे. ओके, नाउ रिलीज युअर हँड्स and come into the normal position. Next please. Yes. याच्यानंतर आपण भुजंगासन प्रॅक्टिस करणार आहोत. भुजंगासन प्रॅक्टिस करायच्या अगोदर सर्वांनी एका गोष्टीकडे लक्ष द्या. योगासन ज्यावेळेला आपण आसनांची वेगवेगळी प्रॅक्टिस करतो किंवा सराव करतो त्यावेळेला प्रत्येक आसनामध्ये व्हेरिएशन्स असतात. म्हणजे हे आसन करण्याची वेगवेगळी पद्धत असते. आणि आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे योगाचे आता कितीतरी ब्रांचेस सुरू झालेले आहेत.
हठयोग आहे, पॉवर योगा आहे आणि सो ऑन. ओके, आपल्याला त्याच्या डीप मध्ये न जाता जो सर्वसामान्यपणे आपल्या शरीरासाठी एक व्यायाम, आपल्या शरीरासाठी एक सकारात्मकता आणण्यासाठी ज्या प्रकारे आपल्याला योगाचा सराव करता येईल ती पद्धत आपण अवलंबायची आहे. आता हे आपण भुजंगासन करतोय. सर्वांनी पोटावरती झोपायचं आहे. ओके, पाय जुळालेले पाठीमागे, हात छातीच्या बाजूला आणि स्लोली तुमची मान वरती उचलायची आहे. त्याच वेळेला तुम्ही हात थोडेसे जमिनीवरती दाबले तर तुमची मान लवकर वरती येईल. मान पाठीमागे. ओके, रिलॅक्स, कम डाऊन. मान पुढे घ्या. स्लोली रिलीज युअर आर्म्स. हात पाठीमागे. वी विल प्रॅक्टिस इट अगेन. हात परत छातीच्या जवळ. स्लोली लिफ्ट युअर नेक. शक्य होईल तेवढं वरती. रिलॅक्स. तुम्ही याच्यानंतर तुम्ही मकरासनाच्या अवस्थेत तुम्ही रिलॅक्स करू शकता. ओके, हे आसन सुद्धा, भुजंगासन सुद्धा तुमच्या पाठीच्या कण्याच्या आरामासाठी किंवा त्याच्यामधला कोणत्याही प्रकारच्या वेदना असतील तर त्या दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे श्वासोश्वासाच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला ऑक्सिजन कसा मिळेल हा अभ्यास या भुजंगासनामधून होतो. नेक्स्ट प्लीज. शलभासन. ओके, त्याप्रमाणे तुमच्या समोर स्क्रीनवरती हे शलभासन दाखवलेलं आहे. पाय जर तुमचे पहिल्यांदा एवढे वरती नाही गेले तरी चालतील. ओके, lie down on your stomach. तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर हात बाजूला ठेवा किंवा तुमच्या मांडीच्या खाली हात ठेवा. दोन्ही पाय एकत्र, हनुवटी जमिनीवरती. नाव स्लोली रेज युअर बोथ लेग्स. जेवढं शक्य होईल तेवढं. ट्राय टू रिमेन देअर. स्लोली ब्रिंग इट डाऊन. रिलॅक्स. मकरासन मध्ये तुम्ही रिलॅक्स करू शकता. आता शलभासन आहे. हे शलभासन तुमचे पोटाचे जे स्नायू आहेत त्याचप्रमाणे पायाचे स्नायू यांना सक्षम बनवण्यासाठी खूप लाभदायक असं हे शलभासन आहे. नेक्स्ट प्लीज. ओके, सेतुबंध या आसनाचा अभ्यास करायच्या अगोदर सगळ्यात आतापर्यंत जेवढी आपण आसनं केलेली आहेत या आसनामध्ये अतिशय लाभदायक आणि सर्व शरीरातील आपल्या ज्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, त्या वेगवेगळ्या ज्या सिस्टम्स आहेत या सर्वांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी या सेतुबंधचा खूप उपयोग होतो. ओके, लाई डाऊन ऑन द फ्लोर. जमिनीवरती पाठीवरती झोपा. ओके, पाय गुडघ्यामध्ये दुमडायचे आहेत. तुमच्या हाताने अँकलला होल्ड करा, पकडा. नाव तुमच्या कमरेचा भाग वरती घ्यायचा आहे. कम ऑन, लिफ्ट इट. अजून अजून जेवढं शक्य आहे तेवढं. ओके, तुमचे जो मानेचा जो पोर्शन आहे तो जमिनीवरच असेल.
Slowly bring your waist down. Okay, remain in the same position. Come on, practice it again. परत एकदा वरती शक्य होईल तेवढं. Slowly bring it down. Relax. दोन्ही पाय समोर. Relax. Do deep breathing. Next, please. उत्तान पादासन हे सुद्धा तुमच्या पोटाच्या स्नायूंसाठी अतिशय चांगलं एक आसन आहे. त्याच्यानंतर सर्वांना विनंती आहे, तुम्ही पाठीवरती झोपा. दोन्ही हात जवळ, दोन्ही पाय जवळ. ओके, हे आसन करायच्या अगोदर सर्वांना सूचना, तुमचं हे आसन करत असताना तुमचं डोकं वरती आलं नाही पाहिजे किंवा खांदे जमिनीवरून वरती उचलले गेले नाही पाहिजे. ओके, नाव स्टार्ट लिफ्टिंग युअर लेग्स स्लोली. मध्यंतरापर्यंत, पूर्ण वरती नाही न्यायचे, पूर्ण वरती नाही. अप्रॉक्सिमेटली 45 to 50 degree, अप्रॉक्सिमेटली हाफवे. रिमेन देअर. कठीण आहे, गुडघे बेंड नाही करायचे. स्लोली ब्रिंग इट डाऊन. येस, रिलॅक्स. परत एकदा आपण प्रॅक्टिस करतोय. स्लोली लिफ्ट युअर लेग्स. होल्ड इट देअर फॉर फ्यू सेकंड्स. स्लोली ब्रिंग इट डाऊन. ओके, आपल्या सर्वांना या ठिकाणी मी निदर्शित करू इच्छितो, मी जिम मध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे व्यायाम करतात आणि तुमच्या ऍबडम मसलना जो व्यायाम मिळतो, अशा प्रकारचाच व्यायाम या आसनामध्ये तुम्ही ज्या वेळेला पाय हवेमध्ये घेता त्यावेळेला मिळत असतो. हे आसन जरी दिसायला सोपं असलं, तर ह्याच्या रिपिटेशन्स तुम्ही जर खूप केल्या तर 101% ज्यांच्या पोटाचा घेर जास्त आहे तो घेर कमी झाल्या वाचून राहणार नाही, आणि याच्यासाठी हे आसन खूप लाभदायक आहे. नेक्स्ट प्लीज. ओके, अर्ध हलासन. ओके, याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहत आहात की ज्याप्रमाणे आपण पाय वरती घेतले होते 45 डिग्री याच्या अगोदरच्या आसनामध्ये, तर या अर्ध हलासनामध्ये हे पूर्ण सरळ 90 अंशामध्ये घ्यायचे आहेत. ओके, कृपया अर्ध हलासन परफॉर्म करत असताना पूर्ण हलासन करण्याचा प्रयत्न करू नये. ओके, नाव दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्र. स्लोली स्टार्ट लिफ्टिंग युअर लेग्स. स्लोली गुडघे सरळ. रिमेन देअर. 90 डिग्री मध्ये असतील. स्लोली ब्रिंग इट डाऊन. ओके, आपल्याकडे वेळेची खूपच कमतरता आहे, तर आपण पुढचं आसन बघत आहोत. नेक्स्ट प्लीज. ओके, या ठिकाणी आज मी ज्या आसनांचं नियोजन केलं होतं आपल्यासाठी, सर्वांना विनंती आहे की आपण उठून बसावं. ओके, आता एका अतिशय महत्वाच्या विषयावरती मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. या ठिकाणी आपण योगा आणि प्राणायाम ह्याच्यामध्ये एकच आहे असं समजण्याचं गल्लत करतो. आतापर्यंत जी आपण आसनं केली ती आपल्या शरीराच्या डेव्हलपमेंटसाठी होती किंवा शरीराच्या फायद्यासाठी होती. प्राणायाम आणि त्याच्यामधल्या ज्या विविध क्रिया आहेत त्या शुद्धी प्रक्रिया आहेत किंवा शुद्धी क्रिया आहेत. शुद्धी क्रिया आणि आसन याच्यामध्ये खूप फरक आहे.
ओके. आता याच्यानंतर आपण कपालभाती ही एक जी शुद्धी क्रिया आहे, प्राणायाम आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही पद्मासन किंवा मांडी घालून किंवा वज्रासन कोणत्याही पोझिशन मध्ये किंवा स्थितीमध्ये बसू शकता. ओके. बॅक स्ट्रेट, हँड्स ऑन नी. श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, भरपूर श्वास, डीप ब्रिदिंग. रोखून धरायचं आहे आणि बाहेर सोडत असताना पोटाच्या द्वारे त्याला स्ट्रोक द्यायचे आहे. जेवढे जास्त स्ट्रोक देता येतील तेवढे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. ओके. रिलॅक्स, होल्ड इट नाव. सगळ्यांनी थांबा. ज्यावेळेला तुम्ही इनहेल करता आणि श्वास रोखून धरता आणि त्याच्यानंतर स्ट्रोक देण्यासाठी सुरू करता, त्यावेळेला तुमचा श्वास हा नाकानेच बाहेर पडला पाहिजे, तो घशामध्ये गेला नाही. तर तो श्वास जर घशामध्ये जात असेल तर आपण चुकीच्या पद्धतीने ते कपालभाती करत आहोत किंवा तुम्ही कोणत्या तरी थ्रोट इन्फेक्शनला तुम्ही निमंत्रण देत आहात. तर याच्यासाठी जे उच्छ्वास जो आहे, एक्झिल जे आहे, जे स्ट्रोक्स केल्यानंतर जी आपली उच्छ्वासाद्वारे बाहेर पडणारी हवा आहे ती तुमच्या नॉस्ट्रिल्स मधूनच बाहेर पडली पाहिजे. ओके. राईट नाव. डीप ब्रिदिंग, होल्ड, स्टॉप. सुरुवातीला तुमचे जास्त स्ट्रोक होणार नाहीत, पण तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही याचा सराव रेग्युलरली करत जाल तसे तुमचे स्ट्रोकचं प्रमाण हे वाढत जाईल. परत एकदा, हा पूर्ण शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे आणि ही एक शुद्धी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये सर्व तुमचे जे इंटरनल सिस्टम्स आहेत त्या चांगल्या प्रकारे फंक्शनिंग सुरू करतात. नेक्स्ट प्लीज. ओके. सर्वांना माहित असणारा प्राणायामचा प्रकार अनुलोम विलोम. याच्यामध्ये इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आहे, हे बेंड करायचं आहे, दुमडायचं आहे हाताच्या तळव्याकडे. तुमची करंगळी आणि त्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा उजव्या हाताचा जर तुम्ही वापर करत असाल तर उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवरती आणि ही राहिलेली दोन बोटं दुसऱ्या नाकपुडीवरती येतील. पहिल्यांदा आपण डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डीप ब्रिदिंग. नाव क्लोज युअर left nostril and open your exhale from the right nostril slowly. Now inhale from right nostril. श्वास पूर्ण भरल्यानंतर उजवी नाकपुडी बंद आणि डावी नाकपुडी ओपन करायची आहे. Now inhale from left nostril. Close your left nostril, open your right nostril. Relax. ओके. प्रत्येक शारीरिक व्याधीवरती अनुलोम विलोमचा खूप चांगल्या प्रकारे परिणाम होतो आणि तसं हे विविध प्रयोगांच्या द्वारे संशोधनाद्वारे हे सिद्ध झालेलं आहे. दररोज कपालभाती, अनुलोम विलोम आणि पुढे आपण येणाऱ्या ज्या प्राणायामच्या ज्या क्रिया आहेत जर त्या तुम्ही आपण दैनंदिन जीवनामध्ये जर अवलंबल्या तर आपल्याला खूप सारा फायदा होईल. नेक्स्ट प्लीज. ओके. राहणारी प्राणायाम. अगेन तुम्ही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा. दोन्ही हात ओपन, दोन्ही हात असे ओपन करा. दोन्ही हाताने आता करू नका, पण दोन्ही अंगठे तुमच्या कानामध्ये असतील
त्याच्यानंतर इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर ही तुमच्या भुवईवरती असेल आणि करंगळी आणि त्याच्या शेजारच्या बोटाने नॉर्मली तुमचे डोळे बंद करायचे आहेत. ओके, नाव अंगठ्याने कान बंद आणि हाताने डोळे बंद. त्याच्यानंतर जसा भवऱ्याच्या बुडबुडण्याचा आवाज असतो तसा ओठ बंद करून घशातल्या घशात तुम्हाला तो आवाज करायचा आहे. परत एकदा ओके, रिलॅक्स, ब्रिंग युअर हँड्स डाऊन. हात खाली घ्या, आता रिलॅक्स मध्ये बसायचं आहे. या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही तुमचे कान बंद करता, तुमचे डोळे बंद करता आणि आवाज केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स येतात, ते बॉडीसाठी अतिशय पॉझिटिव्ह ठरतात. त्या सर्व ब्रेनचे जे मसल्स आहेत, घशाचे जे मसल्स आहेत, तुमची रेस्पिरेटरी सिस्टम आहे, हृदयाचे सर्व स्नायू आहेत, सर्व हे ऍक्टिव्ह होत असतात. नेक्स्ट प्लीज. ओके, तिथली प्राणायाम बऱ्यापैकी या प्राणायामचा अभ्यास खूप कमी प्रमाणात याचा प्रसार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही अतिशय कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसलेला आहात, अशा प्रकारे तुम्हाला बसायचं आहे आणि जीभ बाहेर काढल्यानंतर जीभ फोल्ड करून त्याचा पाईप सारखा आकार करायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, जिभे वाटे किंवा तोंडा वाटे. ओके, क्लोज युअर आईज. जीभ बाहेर आणि त्याचा पाईप सारखा शेप करायचा आहे आणि तोंडा वाटे तुम्ही आतमध्ये हवा घ्या. आता जीभ आतमध्ये घ्या आणि नाकपुड्याद्वारे रिलीज करायचं आहे. राईट अगेन. इनहेल. एक्झिल फ्रॉम नोज. ओके, या प्राणायामच्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते कमालीचं कमी केलं जातं. एक वेगळ्या प्रकारचा थंडावा तुमच्या शरीराला मिळत असतो. ओके, नेक्स्ट प्लीज. याच्यानंतर आपण शवासनाचा अभ्यास करणार आहोत. शवासन जेवढं दिसतं तेवढं सोपं नाहीये. आपण फक्त शवासन म्हणजे झोपणे ही प्रक्रिया समजतो, परंतु शवासनामध्ये आपण जागे असून सुद्धा आपण सर्व जे इंद्रिय आहेत, सर्व जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मसल्स आहेत, यांना आपण सुप्त अवस्थेमध्ये नेत असतो. प्लीज लाय डाऊन ऑन द फ्लोर. पाठीवरती झोपा. तुमच्या शरीराचं पूर्ण वजन हे जमिनीवरती सोडून द्या. क्लोज युअर आईज. फील रिलॅक्स. शरीराचे सर्व स्नायू रिलॅक्स झालेले आहेत. त्या श्वासोश्वासाकडे लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेट ऑन ब्रीदिंग. रिलॅक्स. ओके, स्लोली
ओपन युअर आईज. हळुवारपणे हाताची आणि पायाची हालचाल करा. ओके. एका बाजूवरती झोपा. ओके. हाताचा सपोर्ट घेऊन तुम्ही बसण्याच्या अवस्थेमध्ये या. ओके. शवासन कमीत कमी 5 ते 10 मिनिटं केलं तर तुमची पूर्ण बॉडी रिलॅक्स होते. नेक्स्ट प्लीज. आपण आता या सेशनच्या समारोपापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यानंतर आपण शांतीपाठ बोलल्यानंतर या सेशनची समाप्ती होईल. सर्वांनी पद्मासन, वज्रासन किंवा पायाची मांडी घालून बसावे. दोन्ही हात गुडघ्यावर. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. आज आपण KMC महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग दिला. त्याचप्रमाणे संगीता मेनन मॅडम यांनी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं आणि पंचकलेश सरांनी या विषयाची सर्व माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली. आणि या सर्व जो उपक्रम आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा जो उपक्रम आहे तो आपल्या कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉक्टर खानविलकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आला. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपला सहभाग दिला, आपलं योगदान दिलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकगणांच्या तर्फे आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सर. छान, मस्त, मजा आली. येस छान. सर आपण औपचारिकरित्या हे सेशन संपलं असं तुम्ही जाहीर करा. मी सर्व सहभागी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी जे काही मान्यतांनी उत्कृष्टपणे जे काही योगासनाबद्दल आपल्याला माहिती व जे काही योगासनाचे प्रकार आहेत ते स्लाइड्सद्वारे करून दाखवले. तर मी माने सरांना धन्यवाद देतोच. आपण सुद्धा सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाला, आपलं सुद्धा मी कौतुकच करतो व हा कार्यक्रम संपला ऑफिशियली असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.